पण मी आता अभिनेत्री शिवानी नाईकशी गप्पा नाही मारत आहे. मी एका उद्योजिकेशी गप्पा मारते. अ, किती महत्त्वाचं असतं एखाद्या स्त्रीने उठून स्वतःचा बिझनेस सुरू करणं. ज्याची आवड आहे त्याच्यात पुढे जाणं आणि समाजाच्या प्रत्येक प्रश्नाला फेटाळून की मी हे करू शकते हे ठामपणे सिद्ध करून दाखवणं. कारण का तुम्ही जोपर्यंत बाहेर पडणार नाही, तोपर्यंत गोष्टी होणार नाही. मी खूप मोठं माझं साडीचं स्टॉल असेल किंवा मी खूप मोठ्या एक्झिबिशनमध्ये माझं दुकान लावेन, हे झोपून नाही नाही होत. होत. काय सांगशील त्या प्रत्येक स्त्रीला? मी माझ्या घरातली गोष्ट सांगते. जेव्हा जेव्हा आता मी एक्झिबिशन्स करतोय तेव्हा तेव्हा बऱ्यापैकी ना ताईच्या सासूबाई किंवा माझी आई म्हणजे असे दोघीजणी असतात कोणी ना कोणी सोबत. बिकॉज ऑफ कधी राही सोबत असते, कधी हं, हं. नसते. ती नुकतीच 1 वर्षाची झाली. तर जेव्हा मी या 2 बायकांना बघते ना, तेव्हा त्यांच्या डोळ्यात दिसतं, की यार आपण हे करू शकलो असतो ना, हे आपण नाही केलंय. माझं जेव्हा पहिलं एक्झिबिशन झालं तेव्हा आईचं असं झालं होतं, की मला आई चल आपण एक्झिबिशन फिरून येऊया. जेव्हा तिथे रुचकर चकल्या, रुचकर बिस्किटं किंवा फूड स्टॉल्स असतात आणि त्या बायकांना खूप हिमतीने उभ्या असतात त्यांच्या स्टॉलवर आणि त्या खूप प्रेमाने बघ माझ्या अंगावर आत्ताही काढायला मला मला विदिन अ सेकंड त्या दोघींचा चेहरा दिसतोय. माझ्या आईच्या हाताला उत्तम चव आहे. ताईच्या सासूबाईंच्या हाताला मृणाल काकू, त्यांच्या हाताला उत्तम चव आहे. त्या बायकांना तिथे गेल्यानंतर असं वाटतं, की ताई आपण करू शकलो असतो का हो हे तेव्हा? आपण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा लोक काय म्हणतील? टिपिकल एक गोष्टी असतात ना, की एवढी काय गरज पडली हिला बाहेर जाऊन स्टॉल लावायची? एवढी पैशांची कमी आहे का? तो पैशांचा मुद्दाच नाहीये. तो सॅटिस्फॅक्शनचा आणि मी पर्सनली काहीतरी करू शकते हा मुद्दा आहे. करेक्ट. तो बऱ्यापैकी घरांमध्ये मला नाही वाटत अजून कळाला आहे की नाही कळाला आय डोंट नो. पण मला जेव्हा मी आईला म्हणते ना आता, की "आई तू करू शकली असतीस का गं तेव्हा?" आई म्हटली, "अरे यार मला चान्स मिळायला पाहिजे होता फक्त एखादा. मी खरंच करू शकले असते." तेव्हा मी जर का घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये न अडकता म्हणजे हं. की बाबा आता कोणीतरी येणार आहे म्हणून मग नाही आता आता काय जमणार आहे माझं बाहेर पडणं किंवा कशाला काय गरज आहे हे कमवून आणतातच आहे ना घरात आता कशाला जाऊ दे जाऊ दे हे जे जाऊ दे म्हणणं आहे ना तिथे ती व्यक्ती कॉन्फिडेंटली उभी नाही राहिली कदाचित तेव्हा माझी आई खूप छान किंवा काकू पण मृणाल काकू खूप छान पद्धतीने उभे राहू शकल्या असत्या. सो ही घराघरातली गोष्ट आहे. करेक्ट. हे व्हायला पाहिजे होतं जे नाही झालं. सो मला आत्ताही कोणी हा इंटरव्ह्यू बघत असतील, अनेक महिला बघत असतील. त्या अनेक महिलांना, पुरुषांना माझं एकच सांगणं आहे, की पैसे कमवायचे आहेत किंवा त्यांना काय गरज आहे आणि पैसे कमवण्यासाठी आता तुम्ही हे करणार का? हा थॉट बाजूला ठेवून तुम्हाला स्वतःला सॅटिस्फॅक्शन मिळेल किंवा स्वतःला ₹2 कमवल्याचा, ₹5 कमवल्याचा एक वेगळा आनंद मिळेल त्यासाठी करा. मी जर का काम सुरू झाल्यानंतर मला शिवस्मितच्या कलेक्शनमधून येणारा पैसा ठीक आहे, तो माझ्यासाठी महत्त्वाचा आहेच आहे, पण मी ऑलरेडी काहीतरी हो. हो. कमवतीये मी. मी त्यासाठी एक वेगळं क्षेत्र निवडलंय. पण मला यात एक आनंद मिळतोय. मला यात एक सॅटिस्फॅक्शन आहे, की मी स्वतःच्या बळावर काहीतरी करू बघतीये. मला ट्राय करायचंय हे. हे तुमच्या घरातल्या प्रत्येक आईने, प्रत्येक बहिणीने जर का केलं ना, तर खूप कमाल अशा उद्योजिका तयार होतील अगं. खूप कमाल लेव्हलच्या. म्हणजे मी खरंच सांगते आपण जेव्हा बाहेर असतो ना, तेव्हा आपण वेगवेगळ्या भाज्या टेस्ट करतो. आपल्याला असं वाटतं, "नाही यार, मजा नाही." त्याच आपल्या आयांनी, आपल्या काकांनी जर का बाहेर जाऊन त्या उभ्या राहिल्या ना, तर अनेकांचे पोट भरतील आणि उत्तम जेवण देऊन हो, पोट हो. भरतील. फक्त जेवणाच्या बाबतीत नाही, मी सगळ्याच बाबतीत म्हणतीये. अगं, की आपल्या आयांनी ते शिवणकाम, हं. भरतकाम काय तेच आलंय ना आत्ता हो, परत. हो, हो. मग माझी आई जेव्हा एक्झिबिशनमध्ये फिरते किंवा तिच्या इच्छा बायका फिरत असतात, ज्या घरात बसलेल्या आहेत, संसार करतायत टिपिकल. तर म्हणतात, "अरे, हे येतं आम्हाला." हे जर का विकून लोक एवढे पैसे कमवत असतील, तर आत्तापर्यंत आम्ही किती कमवले असते. आम्ही आमच्या पायावर उभं नसतो का राहिलो. अगदीच. सो हा थॉट जेव्हा मी आईचं बघते तेव्हा असं वाटतं, की येस यार, तेव्हा तरी मी या वयाची असायला पाहिजे होते. तेव्हा मी सांगू शकले असते, की आपण हे करूयात. मी आहे तुझ्यासोबत. अगदीच. आपण म्हणजे उभं राहूया. उडी मारायला काहीच हरकत येस, नाहीये. ती उडी मारणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि ती उडी मारायला बऱ्याच महिला सध्या कचरतात. आता मी म्हणू शकत नाही कारण आता एक्झिबिशनला ज्या पद्धतीने आम्ही बघतोय, अगं महिला काय लेव्हलला उभ्या आहेत सध्या. म्हणजे हॅट्स ऑफ. पण मला असं वाटतं, की तेच आधी 20 वर्ष हो, आधी, 30 हो. वर्ष आधीच्या महिलांना जर जमलं असतं ना, तर माझ्या आईच्या डोळ्यात किंवा काकूंच्या डोळ्यात आज ते नसतं राहिलं, की अरे यार,
काश तेव्हा आपल्याला एक चान्स मिळाला असता किंवा काश तेव्हा आपण एक उडी घेतली असती. अगदीच खूप मस्त बोललीस.